मंडळी, विभाज मेजवानीमध्ये आज आपण पोह्यांपासून झटपट होणारा नाश्त्याचा प्रकार बनवतोय। आपण नेहमी पोह्यांपासून कांदे पोहे, दडपे पोहे किंवा नाश्त्याचे बरेच प्रकार बनवत असतो, पण आजचा हा पोह्याचा पदार्थ थोडा वेगळा आणि झटपट होणारा आहे आणि चविष्ट सुद्धा बनणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ बनवण्यासाठी जास्तीचं साहित्य नकोय, अगदी घरच्या साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे। सर्वात आधी आपण 1 वाटी पोहे मिक्सिंग बाउलमध्ये घेऊयात। पोहे आपण रोजचे कांदे पोह्यांसाठी वापरतो ते जाड पोहे घेतलेत। पातळ पोह्यांचा सुद्धा वापर करू शकता। आता आपण पोहे 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊयात। पोहे धुवून घेतल्यावर ह्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे। पोहे बुडतील एवढंच पाणी घ्यायचं आहे, खूप जास्त पाणी घ्यायचं नाहीये। आता आपण हे पोहे 5 मिनिटे भिजवून घेऊयात। पोहे भिजेपर्यंत आपण चटपटीत चटणी बनवूयात। त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी ओलं खोबरं घेऊयात। अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून कापून घेऊन ती ऍड केली। तिखट हिरव्या मिरच्या 3 घेतल्यात। मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 1 इंच एवढं आलं स्वच्छ धुवून कापून घेतलंय। 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या घेऊयात। 1 टीस्पून जिरं घ्यायचं आहे। 1 चमचा साखर घेऊयात। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस ऍड करूयात। लिंबाचा रस आणि साखर वापरल्यामुळे चटणीला छान चटकदारपणा येतो। आता थोडंसं पाणी घेऊन आपण हे छान बारीक वाटून घेऊयात। हे बघा, आपण मस्त चटणी बनवून घेतलीये, छान बारीक वाटली गेलीये। आता आपण ही एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात। पोहे आपण 5 मिनिटे भिजवून घेतलेत, चांगले भिजले गेलेत। हे बघा, हाताने कुस्करले जातायत। आता भांड्यातले पोहे आपण चमच्याने कुस्करून घेऊयात। हे बघा, ह्या पद्धतीने स्मॅश करायचे आहेत। पेस्ट झाली नाही तरीही चालेल, पण थोडे बारीक झाले पाहिजेत। पोहे बारीक करून घेतल्यावर ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊयात। थोडीशी बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत। 2 बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घेऊयात। मिरच्यांचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता। लसूण आणि आलं किसून अर्धा चमचा एवढी घेतलीये। तुम्ही आला लसूण पेस्ट सुद्धा घेऊ शकता। 1 लहान टोमॅटो बारीक कापून घेऊन तो ऍड केला। आता हे सगळं छान मिक्स करून घेऊयात। सगळं साहित्य मिक्स केल्यावर ह्यामध्ये काही सुके जिन्नस ऍड करूयात। इथे मी अर्धा चमचा जिरं घेते। पाव चमचा हळद घ्यायची आहे। 2 चमचे बेसन घेऊयात। 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ ऍड करूयात। पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेऊयात। मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी ऍड करून मिश्रण ओलसर करून घेऊ शकता। मी पोहे भिजवण्यासाठी वापरलेल्या पाण्यामध्येच मिश्रण परफेक्ट ओलसर झालंय। जास्त घट्ट नाहीये की जास्त पातळ नाहीये। आता ह्यामध्ये पाव चमचा खायचा सोडा ऍड करूयात। सोड्याऐवजी इनो सुद्धा वापरू शकता। पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घेऊयात। तर हे बघा, आपलं पोह्याचं मिश्रण तयार झालंय। आता पुढची प्रोसेस करूयात। इथे मी गॅसवरती नॉनस्टिक पॅन ठेवलाय। पॅन चांगला गरम करून घ्यायचा आहे। पॅन गरम झाल्यावर त्यावरती अर्धा चमचा तेल घेऊयात। तेल सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि आता ह्यावरती पोह्याचं मिश्रण घेऊयात। आपण उत्तप्पा बनवतो सेम तसंच हे बॅटर आपल्याला पसरवायचं आहे। बॅटर पसरवून झाल्यावर आपल्याला हा उत्तप्पा 2 मिनिटे तरी एका बाजूने चांगला भाजून घ्यायचा आहे। पॅन मध्ये आजूबाजूला असलेलं तेल उत्तप्प्यामध्ये घेऊयात, म्हणजे त्याच्या कडा लवकर मोकळ्या होतील आणि उत्तप्पा पलटी करायला सोपा जाईल। तर आता साधारण 2 ते 2.5 मिनिटे एका बाजूने चांगला भाजून घेतलाय। आता हा पलटी करूयात। दुसरी साइड सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायची आहे। तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर दुसरी साइड सुद्धा 2 मिनिटे मीडियम गॅसवरती भाजून घेतलीये। आता आपण हा उत्तप्पा पॅन मधून काढून घेऊयात आणि शिल्लक मिश्रणाचे उत्तप्पे सुद्धा असेच बनवून घेऊयात। तर हे बघा, आपल्या पोह्याचा मस्त आणि झटपट नाश्ता चटणी सोबत खाण्यासाठी तयार आहे। तर मंडळी, रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा। रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।